कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1 जुलै 2025च्या यादीनुसार तयार केलेली प्रारूप मतदार यादी आज प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी जाहीर केली। आज एकूण 4,94,711 मतदारांची प्रारूप यादी जाहीर करण्यात आली। यामध्ये 2,44,734 पुरुष तर 2,49,940 महिला आणि 37 तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे। यावेळी महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा 5,206 जास्त आहे। 2015च्या निवडणुकीत एकूण मतदार 4,53,210 होते, तर 2025मध्ये मतदारांची संख्या वाढून 4,94,711 झाली असून तब्बल 41,501 नवीन मतदारांची वाढ झाल्याचं प्रशासकांनी सांगितलं। एका प्रभागामध्ये सरासरी 24,430 इतके मतदार असून सर्वाधिक मतदार हे प्रभाग क्रमांक 12 मध्ये तर सर्वात कमी मतदार हे प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहेत। शहरातील मतदार उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघात विभागले असून उत्तर विधानसभा मतदारसंघात 3,03,354 तर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 1,91,380 इतके मतदार आहेत। मतदार यादीमध्ये एकाच नावात साम्य असलेली 32,250 इतकी दुबार नावं आढळली असून संबंधित ठिकाणी कर्मचारी स्वतः जाऊन तपासणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। संपूर्ण खात्री झाल्यानंतरच त्या मतदारांना मतदानाचा अधिकार दिला जाणार आहे। संशयित दुबार मतदारांच्या नावांवर मतदार यादीमध्ये शेरा मारला जाईल। शहराबाहेर असलेल्या मतदारांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रत्येक प्रभागाची प्रारूप यादी सुमारे 2,000 पानांची असून नागरिकांना प्रत हवी असल्यास सॉफ्ट कॉपीसाठी 2 रुपये तर रंगीत कॉपीसाठी 8 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले, अशी माहिती प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी आज पत्रकार बैठकीत दिली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपण आज मतदार यादी अपलोड केलेली आहे आणि हा मतदार यादीवर आपण हरकती सुनावणी घेण्याचा अधिकार पण संबंधित डेप्युटी सी आणि AMCना दिलेले आहे आणि 4 विभाग कार्यालयामध्ये हा मतदार यादींच्या आपण प्रसिद्धीकरण केलेले आहे। तसेच जिल्हा आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती हॉलमध्ये सुद्धा मतदार यादीच्या आपण प्रदर्शन केलेले आहे। तर कोणी नागरिकांना ते बघून ते हरकत घेऊ शकते आणि 27 तारखेपर्यंत हा हरकतीसाठी आपल्याला टाइमलाईन आहे आणि त्याच्यानंतर आपण 5 डिसेंबरला याच्या फायनल यादी आपण प्रसिद्ध करणार। या यादीवरील नागरिकांच्या सूचना आणि हरकती 27 नोव्हेंबरपर्यंत घेतल्या जातील। त्यानंतर छाननी करून अंतिम यादी 5 डिसेंबर रोजी जाहीर होईल। तसंच 8 डिसेंबरला मतदान केंद्रनिहाय यादी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे। प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी ही माहिती दिली। दरम्यान महापालिकेचा डांबरी प्लांट उद्या सुरू होणार आहे। पौडी आणि आरोग्य विभागासाठी 15 ट्रॅक्टर, 7 ट्रॉली, 1 JCB, 8 बोलेरो अशी नवीन वाहनं खरेदी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। शेंडा पार्कमधील 5 एकर जागेवर नवीन महापालिका इमारतीचा 5 कोटींचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजूर झाल्याचंही प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपस्थित होते।